Welcome to students. Today we are going to discuss about the topic that is phylum Porifera. So in this we are going to discuss the general characters and classification of phylum Porifera up to classes. So this phylum Porifera is the first phylum of animal kingdom. आता ही जे ॲनिमल किंगडम आहे ह्याच्यातलं पहिलं टॉपिक आहे दॅट इज पोरीफेरा. आता ही जी नाव पोरीफेरा आहे दिस इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. दोन शब्दापासून तयार झालेला आहे. पोरस मीन्स पो और होल्स किंवा छिद्र आणि फेरा मीन्स फेरी टू बियर. ज्या ॲनिमल्सला किंवा बॉडीमध्ये छिद्र आहेत ती सगळी कशामध्ये आहेत दे आर इन्क्लुडेड इन दी फायलम पोरीफेरा. दस द पोअर बिरर्स आर इन्क्लुडेड इन दी फायलम पोरीफेरा. सो फर्स्ट वी विल सी अबाउट दी जनरल कॅरेक्टर्स ऑफ फायलम पोरीफेरा. सो फर्स्ट वन इज आता ही जनरल कॅरेक्टर्स कशाचे आहेत ह्या फायलम पोरीफेराचे आहेत. दीज आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक, फ्रेश वॉटर और मराईन. ही ॲनिमल्स लँडवरती कुठेही दिसणार नाहीत. दे आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक म्हणजे ही ॲनिमल्स फक्त पाण्यामध्ये सापडतात. आता कुठलं पाणी फ्रेश वॉटर और मरीन वॉटर. They have multicellular body. Multicellular means आता जी फायलम फर्स्ट होतं प्रोटिस्टा त्याच्यामध्ये सगळी कशी होती युनिसेल्युलर. फॉर एक्झाम्पल अमिबा. अमिबाचं बॉडी जे आहे ती फक्त एकच सेल आहे. आता इथं कसं आहे ऑल आर मल्टीसेल्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त सेल मधून तयार झालेली बॉडी आहे. सो मल्टीसेल्युलर. दी सेल्स आर प्रेझेंट इन लूज ॲग्रिगेशन. आता ही सेल्स कशी आहेत लूज ॲग्रिगेशनमध्ये आहे. ॲग्रिगेशन म्हणजे असं एकत्र आलेले लूज आहेत, असं कॉम्पॅक्ट नाही आहेत, फिट नाहीत. दी टिश्यूज आर नॉर फॉर्म. जसं हायर ॲनिमल्समध्ये टिश्यू फॉर्म झालेलं आहे. टिश्यू मीन्स अ नंबर ऑफ सेल्स कम्स युनाइट टू फॉर्म टिश्यूज. तसे याच्यामध्ये टिश्यूज फॉर्म झालेले नाही. आता बॉडी कशी तयार झालेला आहे किती लेअरपासून तयार झालेला आहे आपण बघूया. दीज आर डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. आता ही जी बॉडी आहे किती लेअरपासून तयार झालेला आहे डिप्लोब्लास्टिक म्हणजे 2 लेअरपासून तयार झालेला आहे. दी आउटर लेअर इज एक्टोडर्म अँड दी इनर लेअर इज एंडोडर्म. बाहेरच्या बाजूचं जी लेअर आहे त्याला एक्टोडर्म म्हणायचं आणि आतल्या बाजूचं एंडोडर्म. इन बिटवीन दीज 2 लेयर्स देर इज अ जिलॅटिनस लेअर कॉल्ड मिसोग्लिया. ह्या दोन्हीच्या मध्ये जी स्पेस आहे किंवा लेयर आहे त्याला मिसोग्लिया म्हणायचं. दी बॉडी सरफेस हॅज मेनी स्मॉल परफोरेशन्स कॉल्ड ऑस्टिया. आता ही बाहेरच्या बाजूला म्हणजे बॉडीच्या बाहेरच्या बाजूला जी छिद्र आहेत किंवा परफोरेशन्स आहेत त्यांना काय म्हणायचं ऑस्टिया. दीज आर इन करंट पोअर्स म्हणजे बाहेरचं जी पाणी आहे ह्याच्यामधून येत असते. सो इट इज कॉल्ड ॲज इन करंट पोअर्स. देर आर ऑल्सो लार्ज परफोरेशन्स कॉल्ड ऑस्क्युला. दीज आर एक्स करंट पोअर्स. आता ही जी ऑस्टिया आहेत ही इन करंट पोअर्स म्हणायची म्हणजे तिथून पाणी आतमध्ये येते आणि जे बाहेर टाकलं जाते त्याला ऑस्क्युला म्हणायचं. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी एक्स करंट पोअर्स. दी ॲनिमल्स हॅव अ कॅनल सिस्टीम. आता ही कॅनल म्हणजे काय पाण्याचं कॅनल आपल्याला माहीत आहे म्हणजे पाठ एकीकडून येते दुसरीकडून जाते त्याला कॅनल सिस्टीम म्हणायचं.
There are spongin fibers and spicules which form a skeleton. आता ही जी ॲनिमल्स आहेत दॅट इज पोरिफेरन्स, ह्याला एक स्ट्रक्चर आहे. आता ही स्ट्रक्चर कशामुळे येते? ड्यू टू दी स्केलेटन. आता हे स्केलेटन कोण तयार करते? दॅट इज इन दी फॉर्म ऑफ स्पॉन्जिन फायबर्स ऑर स्पिक्युल्स. त्याच्यामुळं स्केलेटन तयार होते. रिप्रोडक्शन इज असेक्शुअल ॲज वेल ॲज सेक्शुअल. The phylum Porifera is further divided into three classes. तीन classes आहेत. The first one is the class Calcarea. You will see the characters of the class Calcarea. So first one is the spicules are calcareous. आता जी skeleton आहे आपल्याला माहीत आहे, स्पॉन्जिन फायबर किंवा स्पिक्युल्स याच्यापासून तयार झालेला आहे. सो दीज आर स्ट्रिक्टली मराईन स्पॉन्जेस. ही स्ट्रिक्टली मरीन स्पॉन्जेस आहेत, म्हणजे फक्त मरीन वॉटरमध्ये सापडणारे. दी बॉडी इज सिलेंड्रिकल ऑर वेज शेप्ड. बॉडी कसं आहे? सिलेंड्रिकल आहे किंवा वेज शेप्ड म्हणजे फुलदाणी. इट इज रेडियली सिमेट्रिकल. साइज ऑफ द बॉडी इज स्मॉल रेंजिंग फ्रॉम फ्यू टू 15 सेंटीमीटर इन हाइट. कैनाल सिस्टम मे बी ऑफ एस्कॉन, सायकॉन और ऑफ सिंपल ल्युकॉन-टॉप. आता ही कॅनल सिस्टीममध्ये तीन प्रकार आहेत. एक एस्कॉन, दूसरा सायकॉन और ल्युकॉन टाइप. दी कॉयनोसाइट्स आर लार्ज. आता ह्याच्यातली जी सेल्स आहेत कॉयनोसाइट्स ती ह्याच्यामध्ये मोठी आहेत. एक्झाम्पल्स सायकॉन, ग्रॅन्सिया, ल्युकोसोलेनिया. यू विल सी दी एक्झाम्पल दॅट इज सायकॉन. यू सी दी ॲनिमल, हे दिसायला प्लांटसारखं दिसते, बट दिस इज अ ॲनिमल दॅट इज सायकॉन. यू सी दी बॉडी इज परफोरेटेड बाय दी परफोरेशन्स विच आर कॉल्ड ॲज दी ऑस्टिया. हे बघा, ही ऑस्टिया म्हणजे बॉडीच्या बाहेरची छिद्र आहेत. सो दीज आर दी इन करंट कॅनल्स. ह्याला इन करंट कॅनल्स म्हणायचं. आपण नंतर शिकणार आहोत कॅनल सिस्टीम म्हणजे काय आहे. आणि ह्याच्यातलं जे आलेलं पाणी आहे ते बाहेर टाकलं जातं ती विथ द हेल्प ऑफ दी ऑस्क्युलम. बघा, इथलं जे आहे दॅट इज दी एक्स करंट और that water goes through the body or out of the body by osculum. So this is the base and these are the vase shaped structure, that is the cycon.